नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीचे प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या निवडणुकीत अपक्ष म्हणून एकमेव उमेदवार असलेले अनंत सुर्वे हे आपल्यासोबत आहेत. शिवसेना शिंदे गटासोबत ते काम करत होते, त्या पक्षाचं काम करत होते. असं असताना त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत आहेत. तरी या निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर अनंतजी, आमच्या प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण या निवडणुकीमध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे, तर यामागची नेमकी आपली भूमिका काय? सर, गेली 20-25 वर्ष मी समाजकारण आणि राजकारणात आहे आणि हे करताना मी एकदम क्लिअर आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर माझे राजकीय विचार काय आहेत, राज्य पातळीवर माझे म्हणजे खासदार आमदारकीचे इलेक्शन आणि स्थानिक पातळीचे इलेक्शन, या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्याप्रमाणे माझी राजकीय भूमिका नेहमी असते आणि ती त्या त्या क्षेत्रासाठी जी अनुकूल असावी तीच असते. आता हे करताना आता तुम्हाला खरं सांगतो की मागचे 5 वर्ष कौटुंबिक जबाबदारी होत्या, मुलीचं लग्न होतं, त्यामुळे मी राजकारणातून थोडंसं बॅक झालो होतो कुठून. त्यानंतर आत्ता ओपन पडली सीट म्हणून मी या तयारीला लागलो. आता हे करत असताना मागील 3-4 वर्ष मी शिंदे गटाशी म्हणजे पद नव्हतं घेतलेलं कुठलं, पण पूर्ण त्यांच्याशी इन्व्हॉल्व होतो आणि ह्या इलेक्शनच्या सुरुवातीपासून मी सगळी त्यांची प्रक्रिया म्हणजे इव्हन त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यापासून तर त्या उमेदवारांना काही नोट्स देणे प्रसिद्धीपासूनची सगळी प्रक्रिया मी आणि ते येते जे मला येते ते मी करतो नेहमी. जिथे ज्याची गरज ते करतो आणि ते केलं. पूर्ण सगळ्यांना खात्री का ह्या जागेवर बंड्या सुर्वेंचा अधिकार आहे याची प्रत्येक कार्यकर्त्याला खात्री होती की ही सीट मलाच मिळणार. अचानक असं काही झालं की शेवटच्या दिवसापासून मी पक्षाचे फॉर्म भरत होतो आणि मला सांगितलं म्हणजे एबी फॉर्म मला दिला नाही आणि त्यांना दिला गेला. आता मला त्या विषयाचं काय हे कळलं नाही, पण मला एवढंच वाटते की हे जे राजकारण आहे हे माझ्यासारख्या 25 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पण पैशामुळे अडचणी निर्माण होतात आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राजकारण आता प्रत्येक ठिकाणी चालेल. आणि आज मी ह्याच गोष्टीसाठी हा अपक्ष फॉर्म भरलाय की हे गणित मला मोडून काढायचं आहे की कामाला पण किंमत असते, हे लोकांना मला दाखवून द्यायचं आहे आणि त्यासाठी मी निवडणूक लढवतोय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे या जागेवर ह्या सीटवर वार्ड नंबर 4चा नगरसेवक बनण्यासाठी सगळ्यात लायक आणि पात्र उमेदवार मी आहे याची मला स्वतःवर विश्वास आहे आणि अख्ख्या जनतेला पण याच्यावर विश्वास आहे. मुद्दा हाच आहे की राजकारणात तुम्ही काम करता, समाजकारणात काम करता, पण जेव्हा एखादा पक्ष एवढी वर्ष निष्ठेने काम करणारा किंवा प्रामाणिकपणे काम करणारा, पक्षाची निष्ठा म्हणजे आता शिंदेगड 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्ष झाली असतील बाहेर पडून स्वतंत्रपणे पक्ष बनलेला, पण तरीसुद्धा त्या पक्षाने एका काम करणाऱ्या माणसाला म्हणजे उमेदवारी न देता अन्य उमेदवारांना त्यांनी पसंती केली. तर मग ही जी राजकीय संस्कृती नव्याने वृद्धिंगत होते, तर त्याकडे कसं पाहता साहेब? बदलायचं कसं राजकारण? साहेब, ह्या राजकीय संस्कृतीला एक नवीन दृष्टिकोन देण्यासाठीच मी हा उमेदवार उभा केलेला आहे की म्हणजे शिंदे गटाचा विषय सांगत नाही मी, तर राजकारणातल्या सगळ्या पक्षांकडे आज ह्याच कॅटेगरीने उमेदवार निवडले जातात. का तुमचा समाज आहे का, तुमच्याकडे पैशाची आर्थिक क्षमता तुमची किती आहे, आणि असं जर होत असेल तर मग चांगला एखादा कार्यकर्ता, चांगला लोकप्रतिनिधी कसा समाजासमोर उभा राहू शकतो, कसा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो कसा गत्ताक धरू शकतो. आणि माझी लढाई आहे, मी जी हिंमत केले, अपक्ष लढणे ही हिंमत आहे आज माझी. आणि ही जी हिंमत केले ती ह्याचसाठी एक नवीन दृष्टिकोन मला सगळ्या पक्षांच्या लोकांना द्यायचा आहे. निकाल जे पण असतील, पण तो एखाद्या सक्षम माणसाला डावलणे आणि चुकीच्या माणसाला, मी असं म्हणणार नाही की माझ्या समोरचे उमेदवार चुकीचे आहेत, ते त्यांच्या कॅपेबल लढणार आहेत, पण राजकारणामध्ये ज्याची जी क्षमता आहे त्याला जर तुम्ही त्या पक्षात ते करून देत नसाल तर मग तुमचं राजकारण मला वाटत नाही योग्य दिशेने चाललंय. आणि तो एक नवीन दृष्टिकोन देण्यासाठीच मी हा अपक्ष फॉर्म भरून हे इलेक्शन लढवतोय आणि माझा अधिकार आहे तो. पण ही सगळी सत्ता आहे, धनसत्ता आहे, याचं आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात? म्हणजे एकीकडे तुमच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष संघटनेचंही काम करत होता
आणि लोकांमध्येही काम करता. म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी हल्लीच्या राजकारणात कोणाला वेळ नसतो, पण तुम्ही तो वेळ देत होतात. अशा परिस्थितीत आता ह्या निवडणुकीतलं आव्हान एक वेगळं असतं, तर तुम्ही या आव्हानाला कसं टॅकल करणार आहात? साहेब, माझ्या पुढे आव्हान फक्त आर्थिक क्षमतेचं आहे. आज एक दुसरी अडचण एक सांगतो. हा जो प्रभाग आहे, म्हणजे पहिल्यांदा मला जिथे मी भरपूर काम केले, आता माझं ॲक्च्युली काम तुमच्या मोंड्याच्या पाड्यात पण आहे, तिथं पण बरोबरी मी काम केले. कवठेपाड्यात आहे, तुमच्या वॉर्ड नंबर 5 मध्ये काम आहे माझं, आणि वाडा शहरातल्या बऱ्याच ठिकाणी बरेच मी कामं केलेली आहेत. आणि आपण असं नाही की पाऊस पडला का छत्री उगवतो, असं नाही आहे. मी फुल टाईम समाजकारणी आणि राजकारणी आहे. आणि याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट का माझं घर हे राजकारणावर चालत नाही. मी आत्तापर्यंत राजकारणामधून पैसे कमवलेले नाही, आणि त्याचा मला अभिमान आहे. माझं तिकीट कापण्याचं हे कारण आहे की माझ्याकडे पैसे कमी आहेत, पण त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की राजकारणात राहून मी अजून तेवढेसे पैसे कमवू शकलो नाही. आता इथे सगळ्यात मोठं माझ्याकडे आव्हान असं आहे, एक आर्थिक, आणि दुसरं की काय होते आता की एक समाज म्हणून एक विषय इथे उचलला गेला आहे. त्यामुळे आता त्या लोकांना टार्गेट केले जाते का बघ कोण संपर्कात आहे, काय काय, पण त्यांना हे माहीत नाही आहे बंड्या सुर्वे 5 वर्ष प्रत्येकाच्या घराघरात पोचला आहे, प्रत्येकाच्या मनामनात पोचलेला आहे. तो माणूस माझ्याकडे येणार नाही, पण त्या माणसाच्या मनात आणि त्या माणसाच्या घरात कामाच्या स्वरूपात मी 100% आहे. आणि ह्या प्रभागातल्या जवळजवळ 80% लोकांच्या घरात मी कामाच्या स्वरूपात पोचलेलो आहे आधीच. हे माझं सगळ्यात मोठं प्लस पॉईंट आहे. बरोबर. मग आता हे आव्हान पेलून तुम्ही विजय मिळवाल असं तुम्हाला आशावाद आहे? 100%. माझी सीट मी 40 ते 50 मताने काढीन. आणि माझ्या सीटचं गणित मोडायला जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर काही जे मार्ग वापरले जातात इलेक्शनमध्ये, त्या मार्गांचा वापर केल्याशिवाय माझं हे आव्हान हे मोडून काढू शकत नाही, याची मला 100% खात्री आहे. आणि दुसरं साहेब असं आहे का आज तिथे जे उमेदवार उभे आहेत त्यांना तिथे गेल्यावर त्या पहिल्या मिटिंगमध्ये काय करायचं आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. बरं. त्या पहिल्या मिटिंगमध्ये काय करायचं हे माझं आधीच रेडी आहे. ह्याच्या अगोदर पण आपण पाणी योजनेपासून सगळ्या योजनांना आपण मदत करत आलेलो आहे. का आता वाडा शहराच्या विकासासाठी सगळ्यात मोठा जो विषय आहे तो तुमची नळ पाणी योजना. जिथपर्यंत वाड्याच्या सगळीकडे पाणी व्यवस्थित पोचणार नाही तिथपर्यंत वाड्यामध्ये वस्ती वाढणार नाही. आणि कुठलंही शहर वाढण्यासाठी तिथं रोजगार उपलब्ध होण्यासाठी तिथं वस्ती वाढणं गरजेचं असते. आणि हे सगळं आपल्या तोंडपाडे साहेब. ह्या योजना हे सगळं सर्वसामान्यांसाठी ज्या गोष्टी लागतात ते तोंडपाडे. त्यामुळे मला हे करताना कुठलीच अडचण येणार नाही आहे. ह्यांना हे उमेदवार जे नौके आहेत ना काही, त्यांना ते जाऊन ते सगळं शिकण्यासाठी, ते सगळं हे होण्यासाठी त्यांना 60 महिने घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा माझा अधिकार पण आहे. आणि मी जर उद्या सगळे निकाल काय लागतो तर त्याच्यामध्ये 2 गोष्टीचं नुकसान होणार आहे. एक लोकांना एक चांगला माणूस लोक गमावणार आहेत, आणि हा पैसा आणि सत्ता आणि पैसा हे गणित कायम होणार आहे. आणि याच्या पुढे कोणीही अशी हिंमत करणार नाही. तर हे होते अनंत सुर्वे, जे प्रभाग क्रमांक 4 मधून आपली उमेदवारी अपक्ष म्हणून करतायत. त्यांनी जी आजची राजकीय संस्कृती आहे, जी धनदांडगे आणि जातदांडगे या पद्धतीने लढली जाते, त्याला छेद देण्याचा प्रयत्न ते या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहेत. धन्यवाद.